हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनल. डे 4 मध्ये आपण बेसिक कॅनव्हासवरती स्टिच कसं करायचं ते पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सुद्धा स्टिच करणार आहोत. त्यासाठी मी कॅनव्हासची 2.5 इंच बाय 11 इंच अशी एक छानशी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण आता स्टिच करणार आहोत. खूप बेसिक गोष्ट आहे की सुरुवातीला सरळ स्टिच करायचं आहे, मग वलय आकारामध्ये. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पेपरवरती मी तुम्हाला सेम प्रोसेस करून दाखवलेली आहे. जस्ट ॲज अ प्रॅक्टिस म्हणून आपल्याला कॅनव्हासवरती सुद्धा ट्राय करायचं आहे की आपल्याला जमतं की नाही जमत. बऱ्याचदा मेन फॅब्रिक खाली आपल्याला कॅनव्हास ॲड करून मग स्टिच करावं लागतं. एकदम हळू नाजूक पद्धतीने स्टिच यामध्ये करावं लागतं. त्यामुळे खूप सावकाश गतीने आणि व्यवस्थित पद्धतीने स्टिच करायची सवय यामध्ये राहते. जे बिगिनर आहेत त्यांनी प्रॅक्टिससाठी नक्कीच कॅनव्हासवरती सुद्धा एकदा ट्राय करून पाहावं. प्रत्येक फॅब्रिकचा, प्रत्येक कॅनव्हासचा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. हे पेपर कॅनव्हास आहे. यामध्ये कॉलर कॅनव्हास, बॉटम पट्टी कॅनव्हास किंवा अजून खूप सारे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे कॅनव्हासवरती सुद्धा नक्कीच ट्राय करावं. मी या ठिकाणी 4 ते 5 प्रकारच्या डिफरंट टाईपमध्ये स्टिचिंगच्या पद्धती तुमच्यासमोर शेअर केलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. एक स्ट्रेट लाईनची स्टिचिंग आहे, वलय आकाराची आहे, झिगझॅग पॅटर्नमध्ये आहे, एक हाफ स्क्वेअर पॅटर्नमध्ये आहे. तुम्ही सुद्धा या पद्धती ट्राय करा, जेणेकरून तुमची ज्यावेळेस तुम्ही मेन फॅब्रिकवरती स्टिच कराल तर फिनिशिंग अजून छान येईल. खूप छान पद्धतीने व्हिडिओसुद्धा रेडी होत आहेत. अशाच पद्धतीने जर फॉलो करत गेले तर बिगिनर्ससाठी खूप छान अशी मेथड आहे. फायनल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. फायनल लुक कशा पद्धतीने आहे. 4 प्रकारच्या लाईन मी स्टिच केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.